आपण बिटाचं आज रायतं करणार आहोत, रायतं किंवा कोशिंबीर. त्यासाठी दह्यातलं केलं की शक्यतो त्याला रायतं म्हणतात. आपण आज रायतं करणार आहोत. खिचडी भाताबरोबर मसाले भात काय याच्याबरोबर बुंदीचं रायतं, बिटाचं रायतं असं करतात. आज आपण बिटाचं करणार आहोत. पीठ सोलून घेतलं आहे, आता तो किसून घेणार आहोत. रात्रीच्या वेळी कंटाळा आला की असा साधा सोपा आणि छान पौष्टिक असा मेनू आपण करू शकतो. किंवा पटकन पाहुणे आले तरीसुद्धा असं घरातल्या साहित्यात असल्यामुळे काही प्रश्न येत नाही. हे रायतं करण्यासाठी दही तयार करणार आहोत आणि मिरची पण आपल्याला लागणार आहे. थोडीशी मिरची मी घालणार आहे त्यात, ओली मिरची अशी उभी कापून घालणार आहे, म्हणजे मग आपल्याला नको असली तर काढून टाकता येते. फोडणीत घातली तर ती जास्त तिखट होते म्हणून मी अशी घालते. बस दिसले की नंतर आपण काढून टाकू शकतो. आता आपण दही तयार करणार. आपण छानपैकी दही, अगदी आमचं घरचं दही आहे, घट्ट दही. जितकं घट्ट दही असेल तितकं रायतं छान होतं. सही दही घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं खोबरं पण टाकणार आहे. दाण्याचं कूटही टाकतात, आवडत असेल तर दाण्याचं कूट टाकतात, पण मी दाण्याचं कूट टाकणार नाही. जर बीट जरी गोड असला तरी थोडीशी साखर आवश्यक आहे. आंबट गोड अशा चवीचं हे रायतं छान होतं. चवीप्रमाणे मीठ. आपण हे दही छान फेटून घेऊया. त्याला आपण एक फोडणी द्यायची आहे छानपैकी. फोडणी तयार करून घेऊया. छानपैकी थोडासा तडका देऊया, छान लागते. मग तेल तूप कसलाही दिलात तरी चालतं. तुपाची आवडत असेल तर तुपाचं फोडणी दिली तरी चालते. शक्यतो खरं म्हणाल तर दह्याच्याला तुपाचीच द्यायची असते, पण आमच्याकडे या कोशिंबिरीला तेलाची आवडते म्हणून मी तेलाची देते. त्यामध्ये आता आपण जिरं, टाकलंय. जिरं चांगलं तडतडलं की आपण त्यावर 2 कढीपत्त्याची पानं टाकतोय. आता मी गॅस घालवून टाकणार आहे आणि त्यावर हिंग, कारण हिंग जर गॅस चालू असताना ह्या फोडणीत घातला तर तो जळून जातो, म्हणून हिंग गॅस घालवून घालायचा. तरी फोडणी तयार आहे. आता आपण बीट मिसळूया. आपण याच्यावर वरती फोडणी ओतणार आहोत. हा एकदम सुंदर पौष्टिक आणि चवीचं असं हे रायतं. त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. आपलं रायतं खायला तयार. असं हे आपलं बिटाचं रायतं खाण्यासाठी तयार आहे. आता हे मी रायतं कसं केलं, दही कसं फेटून घेतलं, बीट उकडवून घेतला, काय काय केलं, हे माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.